ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण यामागील भागामध्ये दानाचे महत्त्व बघितले, स्नानाचे महत्त्व बघितले. आजच्या भागामध्ये जितके दानाला आणि स्नानाला जितके महत्त्व आहे तितके अधिक मासातील कदाचित त्याहून अधिक महत्त्व हे उपवासाला आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण अधिक मासातील उपवासाचे महत्त्व बघणार आहोत आणि अधिक मासातील उपवास कसे आणि कोणत्या प्रकारे करावे आणि त्यातून कुठले फळ आपल्याला मिळणार आहे हे देखील आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अधिक मासातील महात्म्य समजवत असताना विष्णूंनी लक्ष्मीला म्हणाले की एक दिवसाआड एक उपवास कोणी करावा आणि असा उपवास करण्याचे काय फळ आहे ते मी तुला सांगतो. तेव्हा श्री विष्णू म्हणतात की विंध्य पर्वतावर अमरकंटक नावाचे एक स्थान आहे. तिथे अनेक सिद्ध लोक आत्मानंदात राहतात. तेथील नर्मदा नदी अनेक पर्वतांना ओलांडून हे मिळते आणि शिवहस्तापासून उगम पावली आहे. सिद्ध चारण देवता मानव यांना ती पूज्य आहे. ती शिवा एवढी सर्वांचे कल्याण करणारी आहे. त्या नदीच्या तीरी भृगुकच्छ नगर आहे. तिथे गौरी शंकर निवास करतो. अनेक देवही अंशात्मक रूपाने तेथे राहतात. तिथे एक विद्वान कुशशर्मा नावाचा ज्योतिषी राहत होता. त्याची पत्नी कुशावती ती सुंदर प्रतिवर्ता व धार्मिक होती. त्यांना सोरो एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव त्यांनी मेघावती ठेवले. पद्यनाम नामक ब्राह्मण वराशी तिचा विवाह देखील केला. सासरी ती आनंदाने राहत होती. एक दिवस मेघावतीचा पती नर्मदा नदीत पोहायला गेला असता सुसरीने त्याला ओढून नेले. मेघावतीचे बरेच दिवस शोक व्यक्त केला. शोकाकुल अवस्थेत ती अशीच एकटी बसलेली असताना तिच्या मनात विवेक उत्पन्न झाला. संसार दुःखमय आहे. दुःखामध्ये कायम बसण्यापेक्षा अवय सुख मिळेल असे काहीतरी व्रत करावे. तिने व्रताची माहिती तिच्या वडिलांना विचारली आणि वडिलांनी तिला अधिक मासातील एकांतर उपवासाचे व्रताचे आचरण करण्यास सांगितले. त्याने तिची सर्व पापे दुःखे यांचे निवारण होईल असे देखील त्यांनी सांगितले. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुलाने रोज नर्मदेत जाऊन स्नान केले. एक दिवसाआड तिने उपवास केला. पुरुषोत्तमांची पूजा केली. जमिनीवर शयन केले. अधिक मासात शेवटी उद्यापन केले. दर 3 वर्षांनी अधिक महिन्यात असे व्रत करत असे. कालांतराने ती वृद्ध झाली. शेवटी तिने नर्मदा नदी देह विसर्जित केला. शिवदूताने तिला कैलासात नेले. तेथे ती पार्वतीची सखी बनून राहिली. नंतर तीच देवी विशालाक्षी म्हणून काशीत येऊन राहिली. अशा प्रकारे अधिक मासातील उपवासाचे महत्त्व श्री विष्णूंनी लक्ष्मी मातेला स्वतः सांगितले. उपवासाचे अधिक महत्त्व पटवून देताना अजून एक कहाणीचा उल्लेख केला जातो. तो म्हणजे मेघावतीची एक मैत्रीण होती. तिचे नाव कमला होते. तिने 3 व्रत केले. तिला कैलासात गौरीच्या सानिध्यात निवासाचे फळ मिळाले. ती नंतर काशी क्षेत्रात मंगलागौरी नावाने देवी रूपाने येऊन राहिली. हा अधिक मास सर्व दुःख हरण करणारा आहे. त्यानंतर लक्ष्मीने ब्राह्मण सेवेचे देखील फळ विचारले की अधिक मासात ब्राह्मण सेवा जर केली तर त्यातून काय मिळते. त्यावर विष्णू म्हणतात की भारतात विराट नावाचा राज्य आहे. तेथे अनेक लोक धर्माचरण करून राहत असे. त्यातील महापूर नावाचे नगर आहे. ते परशुराम माता रेणुका हिचे निवासस्थान आहे. भगवान शंकरही अंशात्मक रूपाने तेथे असतात. त्या नगरात धनदास हा सेवाभावी नम्र भाविक होता. तो शुद्ध असूनही तो विप्र सेवा करत असे. घर अंगण स्वच्छ ठेवणे, नाना प्रकारची कामे करत असे. ही सेवा करताना तो धनही खर्च करत. स्वतःवर कितीही संकटे आली
तरी बोलत नसे. अधिक मासात त्याने ब्राह्मण दाम्पत्याची सेवा केली. पुढे तो वृद्ध झाला, शरीर विकलांग झाले, त्याला आपले जीवन नकोसे झाले. योगायोग असा की एक दिवस सिद्धयोगी त्याला म्हणाले की तुम्ही दोघं पत्नी पत्नी देह सोडून स्वर्गात जाल, तुम्हाला न्यायला एक दिव्य विमान येईल. हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा धनदासाला आनंद झाला. त्याने त्याच्या संपत्तीचे 3 भाग केले. एक भाग हा मुलाला, दुसरा भाग मुलीला व तिसरा भाग हा तीर्थक्षेत्री जाऊन ब्राह्मणाला दिला. दुसऱ्या दिवशी हे दाम्पत्य मरण पावले. त्यांना घ्यायला विमान आले. दिव्य देहाने स्वर्गात गेले. अनेक जन्मांचे पाप हे नष्ट झाले आणि विप्रसेवेने त्यांना स्वर्गसुख प्राप्त झाले. अशा प्रकारे अधिक मासातील उपवासाचे महत्त्व देखील हे अनन्यसाधारण आहे. परंतु दान केलं, स्नान केलं, कुठलाही पूजाविधी केला तर त्याचा उद्यापन अधिक मासाच्या शेवटी आपल्याला करावे लागते. आणि हे उद्यापन कसे करावे, कसे करायचे हे आपण पुढील भागात बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.